पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हाच ग्रंथ का जाळला? ओके. काय बेटा, अजूनही लोकांना खऱ्या अर्थानं हे माहीत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांचे प्रचंड चाहते होते, मोठे विद्वान होते. सगळ्यांना त्यांचं एक वैशिष्ट्य माहिती आहे की 50,000 पुस्तकांसाठी राजगृहासारखा मोठा बंगला बांधणारी व्यक्ती, ज्ञानपिपासू ज्यांना म्हटलं जातं, ज्ञानाचा महासागर ज्यांना म्हटलं जातं, पुस्तकावर आपल्या मुला इतकंच प्रेम करणारा महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच पुस्तक का जाळलं याच्या संदर्भामध्ये विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बेटा, की स्त्रिया ज्या आहेत खऱ्या अर्थानं, स्त्रिया आणि अस्पृश्य आणि शूद्र व्यक्ती. आता तू म्हणशील शूद्र आणि अस्पृश्य यात काय फरक आहे, तर शूद्र जे आहेत हा चातुर्वर्ण व्यवस्थेचा भाग आहेत आणि अस्पृश्य जे आहेत ज्यांना अनटचेबल्स म्हटलं जातं हे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या बाहेरचे लोक आहेत, म्हणून अस्पृश्य आणि शूद्र. स्त्रियांच्या संदर्भामध्ये अद्यापही जागृती नाहीये बेटा, की स्त्रियांच्या संदर्भामध्ये मनुस्मृती काय म्हणते. एकच गोष्ट सांगितली जाते मनुस्मृतीच्या समर्थकांकडून, की ज्या घरी नारीची पूजा होते, स्त्रीची पूजा होते, ते घर अतिशय पवित्र असतं असं सांगितलं जातं. परंतु स्त्रियांच्या संदर्भामध्ये प्रचंड असे जाचक नियम सांगितले. तुला शब्दशः सांगायचं झालं तर अध्याय 5 श्लोक 148 मध्ये न स्त्री स्वातंत्र्य मरती, म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्य देता कामा नये. अध्याय 9 मध्ये असं म्हटलेलं आहे की तिनं पतीची सेवा केली पाहिजे, पतीला देव मानलं पाहिजे, त्याच्या इच्छेनुसार वागलं पाहिजे. धार्मिक विधीचा, शिक्षणाचा स्त्रियांना अधिकार नव्हता, दिला जात नाही. तसेच मालमत्तेचा अधिकार नाही. स्त्री एक वस्तू आहे, भोग घेण्यासाठीच तिचा जन्म झालेला आहे. स्त्रियांना अशा रीतीनं मनुस्मृतीमध्ये दुय्यम स्थान दिलेलं होतं. शूद्रांना तर होतच होतं, परंतु या चारी वर्णाला वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात होत्या आणि या गुलामीतून मुक्त करण्यासाठी महात्मा फुलेंनी सुद्धा जाळावा मनुस्मृती असा संदेश त्यांच्या एका अखंडातून दिलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध 1920 पासून संघर्ष करत होते आणि त्यांना जेव्हा समजलं की या जे लोक ही सगळी व्यवस्था पाळतात त्याचं मूळ जर कशात असेल तर ते मनुस्मृतीमध्ये आहे, म्हणून त्यांनी मनुस्मृती हा ग्रंथ 25 डिसेंबर 1927 ला या ग्रंथाचं दहन केलं. त्यावेळी त्यांचे सहकारी सहस्त्रबुद्धे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि PN राजभोज आणि प्रचंड संख्येने अस्पृश्य बांधव उपस्थित होते. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती ग्रंथ दहन केला. लक्षात आलं बेटा तुझ्या?